मित्रांनो नमस्कार, मी विक्रांत ढवळे। मित्रांनो तुम्हाला तर समजून आलंच असेल की आपण व्हिडिओ कोणता करणार आहे। आपल्या पाठीमागे बघू शकता आपण आता उभा आहे श्री मोटर्स, सीतानगर रोहित सावळ रोडला। या ठिकाणी फायनान्सच्या गाड्या, सेकंड हँड टू व्हीलर याची आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे। मित्रांनो त्यांचा स्वतःचा युट्यूब चॅनलही आहे, तुम्ही बघत असाल। पण चला आज आपले व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ करत आहे। प्रत्येक कंपनीची गाडी, होंडाची असणार, सुझुकी असणार, हिरो, सगळ्या सेकंड हँड टू व्हीलरची तुम्हाला माहिती मिळणार आहे मित्रांनो। आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे। तुम्ही फक्त त्यांना येताना कॉल करून या की कसं किती वाजता शोरूम ओपन होतं, काय लोकेशन, पत्ता, कॉन्टॅक्ट नंबर मी सगळं देणार आहे। तर चला आता श्री मोटरचे जे मालक आहेत आपण त्यांना आता भेटणार आहे आणि सर्व गाड्यांची माहिती घेणार आहे। तर चला जाऊया। चला, वेलकम सर। नमस्कार। नमस्कार सर। सर आज मी पहिल्यांदाच तुमच्या श्री मोटर्सला आलो आहे आणि मला आमच्या व्ह्यूअरच्या काही कमेंट आल्या होत्या की आम्हाला तुम्ही सेकंड हँड तुमच्याकडे गाड्या मिळतात फायनान्सच्या। तर कोणकोणत्या सर गाड्या आहेत आता आपल्याकडे? सर आपल्याकडे बँकेच्या निलावातील सर्व गाड्या मिळतात, त्यामध्ये स्प्लेंडर, HF, प्लॅटिना, सिटी 100, पल्सर, 150 सीसीच्या 350 सीसी पर्यंत गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत। यामध्ये सर कसा विषय, जे बँकेने ओढून आणलेल्या गाड्या आहेत सर, यामध्ये कसं होतं, बँकेतून जे ओढून आणलेल्या गाड्या असतात त्यामध्ये आपल्याकडे स्प्लेंडरचा स्टॉक जर बघितला तर 30 ते 35 गाड्यांचा स्टॉक आहे। HF डिलक्स 15-20 गाड्या, पॅशन गाडी, रायडर मध्ये, पल्सर मध्ये, परत FZ मध्ये, मोपेड मध्ये बऱ्याचशा गाड्यांचा स्टॉक अवेलेबल असतो। 100+ आपल्याकडे गाडी अवेलेबल असते। त्यामध्ये काय होतं, बँकेच्या जे तुम्हाला माहिती मी सांगतो, यामध्ये काय होतं, बँकेची तुम्हाला NOC मिळते, रितसर नोटरी मिळते, ते पूर्ण TTO सेट मिळतो। त्यामध्ये बँक NOC, जुन्या कस्टमर सगळ्या सह्या, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एक 26 नंबर पासून एक 35 नंबरवर पूर्ण सह्या असतात। ज्या काही बँक आहेत त्यामध्ये हिरो असतील, काही 2-3 बँक आहेत त्यामध्ये 36 नंबर पण मिळतो। तर तुम्ही RTO ऑफिसला जाऊन तुम्ही तो ट्रान्सफर करू शकता, किंवा आपले समजा RC बुक, ज्या यामध्ये कसं होतं, RC बुक येण्याचे चान्सेस जास्त असतात, आपण कस्टमरकडे म्हणून लावतो, किंवा तुम्ही पण जाऊ शकता कस्टमरकडे। त्यामध्ये तुम्ही कस्टमर सांगू शकता बा आम्ही फायनान्स म्हणून गाडी घेतली, जे तुम्ही काय बोलत सर त्यामध्ये तुम्हाला काय पे लागणार असतील तर पेमेंट काय तुम्ही तुमच्यापर्यंत बघू शकता। जर आम्ही RC बुक आणलं तर 2000 रुपये सेपरेट द्यावं लागतात आपल्या, म्हणजे आपण RC बुकची गॅरंटी देत नाही, पण आपण आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो। त्यामध्ये आपण मुलांना 2000 रुपये त्या गाडी मग तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला द्यावं लागतात आम्हाला। आपण गाड्याच्या सर्वात म्हणजे निम्म्या किमतीत आपली गाडी अवेलेबल असते। बाबा समजा 1 लाख रुपये किंमत असली ते 55 ते 60 रुपये नवीन गाडी मिळते आपल्याकडे। नवीन म्हणजे 1-1.5 वर्ष वापरलेल्या गाड्या असतात आपल्याकडे। चला आपण डॉक्युमेंटची माहिती झाली सर, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ठीक आहे। तर आता आपल्याकडं तुम्ही फर्स्ट आम्हाला कोणत्या गाडीची माहिती सांगता? कुठलं सर? आपण स्प्लेंडर पासून स्टार्ट करूया सर, मागणी भरपूर असते स्प्लेंडरला। सर ही गाडी आहे ती 2022 ची गाडी आहे। ही गाडीची आपण ऑफर किंमत लावलेली आहे 55,000 रुपये। स्टिकर तुम्ही बघताय, निगोशिएबल होणार आहे का? यामध्ये सर तुम्ही आलेला आहे, तुमचे फॉलोअर्स येतील, तुमचं नाव सांगतील, त्यामध्ये आपण स्पेशल ही गाडी आपण डायरेक्ट आपली फिक्स किंमत लावली पण त्यात आपण थोडंफार निगोशिएबल करतो। पण ही गाडी आपण सर फॉलोअर्स साठी डायरेक्ट आपण 48,000 रुपये, आपण 50,000 रुपये देतो, पण डायरेक्ट 48,000 रुपयाला आपण ही गाडी फायनल देणार। 2022 ची गाडी। हा, गाडीची कंडिशन पाहून घ्या। या गाडी सर कसं होतं, टायर नवा आहे, गाडी ब्लॅक एडिशन मध्ये आहे। या गाडीची मार्केटमध्ये 22 ची गाडी सर 65,000 ते 70,000 रुपयाला विथ पेपर विकली जाते। जर एखाद्या कस्टमरला समजा एखाद्या माणसाला तयार व्हायचं असलं, ही गाडी घेतली 48,000 रुपयाला, RC बुक आलं किंवा त्यांनी जाऊन आणलं, ही गाडी मार्केटमध्ये सर 65,000 रुपयाला विकली जाते। खरेदी विक्रीचा बिझनेस सुद्धा आपल्याकडनं बरेचसे लोक येतात, गाड्या घेतात, पेपर तयार करतात आणि गाडी 65,000 ते 70,000 रुपये। किती लॉट मध्ये गाडी आपण घेऊन जाऊ शकतो? तसं काही नाही सर, एक मिनिट तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता। चान्स तुम्ही पेपर करा ह्या गाडी, मग तुम्हाला 10,000 ते 12,000 रुपये मिळणारच, 100% मिळतात। पेपर पण क्लिअर आहेत मला गाडीचे, जे काय बँकेचे पेपर आहेत आपण रितसर देतो सर। ही MH45 मध्ये गाडी आहे। ही गाडी विथ पेपर आहे, याला RC बुक वगैरे अवेलेबल आहे, सगळं ट्रान्सफरला कोणती अडचण नाही। MH45 मध्ये आहे सर गाडी। ही गाडी 2024 ची आहे सर। बरं, काय कोट केली प्राइस? ही गाडी आपण 2024 ची विथ पेपर गाडी मार्केटमध्ये 80,000 ते 80,000 रुपये असं विकली जाते। ही गाडी आपण 60,000 रुपयाला देणार फक्त। 60,000 रुपयाला स्प्लेंडर। बघा मित्रांनो, 60,000 ला फक्त स्प्लेंडर आहे। चला आणखीन एक गाडी आहे सर, MH14 मध्ये आहे, 2023 ची गाडी आहे सर। ही गाडी आपण 2023 ची आपण ऑफर किंमत 60,000 रुपये लावले, पण तुमच्यासाठी ही गाडी आपण ही
फक्त आणि फक्त 53,000 रुपयाला. एवढ्या कमी प्राइस अख्ख्या बारामतीमध्ये कुठंच नाही, तुमच्याकडेच आहे. सर ऑल महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे भरपूर लोक लांबून येतात. कोण नांदेड, कोण उस्मानाबाद, पूर्ण महाराष्ट्राने आम्हाला पूर्णपणे इतका वेळ लावलेला आहे सर. तसेच की ही एक आणखीन एक गाडी आहे 2023 MS16. सर 2023 ची गाडी आहे. 152-53,000 रुपयाला आपण आला कस्टमर, आपण तुमचं नाव सांगितलं की आपण 100% काहीच कुठे जायचं नाही, कुठे यायचं नाही, डायरेक्ट यायचं, व्यवहार करायचा, मुलगा असतो, पेमेंट भरायचं, नोटरी करायची, गाडी घेऊन जायची. 52-53,000 रुपये देऊन गाडी घेऊन जायची. मी काय सर केले, मी जास्त पैसे नाही, आपल्याला आलाय गाडी त्या रेटमध्ये आपण 2-5 रुपये इकडे देऊन आपण सेल करतो गाडी. जास्त करून स्प्लेंडरच गाड्या दिसतात बघा. काय होतं, ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग आहे, म्हणजे सामान्य लोकांसाठी परवडणारी गाडी, ऍव्हरेज त्याचा म्हणजे मेंटेनन्स बाकीच्या गाडी जबरदस्त चालती, भयानक गाडी चालते. सर ही गाडी MS13 मध्ये आहे. ही गाडी 2021 ची आहे. सर ही गाडी आपण 45,000 रुपयाला देऊ. 21 ची गाडी 100%. ही गाडी 60,000 ते 65,000 रुपयाला विकली जाते मार्केटमध्ये. तसेच की MS23 मध्ये 2023 ची गाडी आहे ही. सर ही पण सर गाडी आपण तुम्हाला 53,000 रुपयामध्ये देऊ आपण. हे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत. एनओसी आपला TTO साठी ज्याचा RC बुक आहे त्याचं मी तुम्हाला सांगणार. जे ट्रान्सफरला कुठली अडचण आहे सांगणार. जे गाडीचा RC बुक आहे सांगणार. ज्या गाडीचा RC बुक नाहीये त्याचा आपण डायरेक्ट सांगतो एनओसी मिळेल. आणखी मग ही सुद्धा 2023 ची एक्सटेक मॉडेल 1,01,000 रुपये किंमत आहे. ही गाडी आपण सर 54,000 रुपये देऊया. म्हणजे 22-23-24 22-23-24 एखादी गाडी 99% सर आपल्या गाड्या 22-23-24. इंजिनची कोणती अडचण नाही. ज्या गाडी इंजिनचा काय प्रॉब्लेम असेल त्यांनी गाडी माघार द्यायची. एक 5-6 दिवसामध्ये तुम्हाला कळतच गाडी कशी आहे, काय माघार द्यायची, त्याचे पैसे घेऊन जायचे. बघा मित्रांनो, अशी गॅरंटी अख्ख्या मार्केटमध्ये कुणीच देत नाही. सर कसं होतं ऐका की, तुम्ही म्हणजे कस्टमर जो येणार आहे पैसे गोळा करून एवढं सामान्य माणूस आपल्याकडे येतो, नक्कीच त्याला जर लक्ष्मी घेतली जर त्याच्यामध्ये इंजिनचा काय प्रॉब्लेम आला तर त्याला कोण जबाबदार असं होतं ना. मग आपण घेणार, मग ते आपल्या पद्धतीने आपण काय करायचं, मग कुठे म्हणून लोक तुमचे एवढं प्रेम करतात. सर ही 2022 ची गाडी आहे. MS25 मध्ये आहे. उस्मानाबाद RTO आहे. बरेचसे लोक लांबून येतात, मला सगळ्या पाशिंजर गाडी ठेवावं लागतं सर. ही गाडी स्प्लेंडर आहे 2022 ची आहे. सर गाडी आपण फक्त 48,000 रुपये देऊया सर. फक्त 48,000. फक्त 48,000 रुपये. सर ही पण गाडी 2022 ची आहे सर. गाडी ब्लॅक सिल्वर मध्ये आहे. MS10 मध्ये आहे. सांगली RTO आहे. ही पण गाडी सर आपण तुम्हाला 48,000 रुपये देऊया. आणि तुम्ही प्रत्येक गाडी दाखवता म्हणजे एवढी कंडिशन एकदम गाडीची भारी ना की मी पुढे बघतोय आता सगळ्या गाड्या. ही पण 2022 ची गाडी आहे सर. 48 ते 50,000 रुपये दरम्यान आपल्याकडे 22 आणि 23 ची गाडी 52, 53, 54,000 रुपये मिळतात गाड्या. म्हणजे डायरेक्टच किंमत आहे. त्यामुळे मी कस्टमरला जास्त काय होतं म्हणजे जास्त लोकांना बी मानसिकता घेऊन येतात लोक लांबून की गाडी आपल्याला 50,000 ते 55,000 रुपये दरम्यान इथं 22, 23, 24 सुद्धा गाड्या मिळतात. बरोबर. त्यामुळे लोकांची एक मानसिकता जाते की स्प्लेंडर आपल्याला या बजेटमध्ये मिळणार आणि कस्टमरला गाडी घेऊन जात असेल सर. 100% सर. कस्टमर येतात गाडी घेऊन जातात. विषय काय सर. सर आता ह्या दुसऱ्या गाड्या प्लॅटिना मध्ये आहे सर. बजाज मध्ये MH42 मध्ये आहे सर. 2021 ची गाडी आहे. ही गाडी तुम्हाला मी ऑफर मध्ये फक्त आणि फक्त 35,000 रुपये विथ RC. सर याची NOC मिळेल. ज्याची RC बुक आहे त्याचं सांगेन मी तुम्हाला RC बुक आहे म्हणून. MH42 मध्ये 2022 ची गाडी आहे. ही गाडी सर तुम्हाला मी फक्त आणि फक्त 40,000 रुपये देणार आहे. 40,000 ला. ओके. 2000 ही 19 ची गाडी आहे. विथ RC बुक आहे. ट्रान्सफरला कोणती अडचण नाही. या गाडीमध्ये तुम्हाला BS4 गाडी आहे. ही गाडी आपण तुम्हाला 43,000 रुपये देणार आहे. ह्या मार्केटमध्ये BS4 गाडीला मार्केट मागणी आहे भरपूर आणि ट्रान्सफरला कोणती अडचण नाही. HP वगैरे नाहीये, लोन नाहीये. आपण एक्सचेंजच्या पण गाड्या घेतो पण रेट मध्ये आपण काय करतो ती गाडी रेट मध्ये विकतो. ज्या किमतीला गाडी घेतली आपली गाडी घेऊन जातो पुढला माणूस. बरोबर आहे. मग ही गाडी आपण काय करतो आली आपल्याला तेवढ्याला देऊन टाकायची. आपण काय जास्त त्यामध्ये मार्जिन ठेवत नाही. कस्टमरला पण परवडलं पाहिजे. सर ही 2022 ची पॅशन आहे. या गाडीमध्ये RC बुक आहे. MH45 मध्ये गाडी आहे. ट्रान्सफरला कोणतीही अडचण नाही. ही गाडी ऑफर कोट 55,000 रुपये आहे पण तुमच्यासाठी सर ही गाडी आपण फायनल 45,000 रुपये देऊ. आणि मित्रांनो मी बघतोय आता जसं की म्हणजे जसे क्रॅचेस वगैरे आहेत का नाही म्हणजे काहीच नाही. जसं आहे आपण कुठेही हात लावत नाही, कोणतंही काम करत नाही. लाली पॉलिश लावून जर गाडी मला हे म्हणायचंय की सर गाड्या माझ्या भरपूर जातात. ओव्हरऑल जी मार्केटला आहे ते आपण ही करतो म्हणजे जे काय आहे ते आपण देतो. जे सांगतो ही तुम्हाला असं आहे, हे अशी कंडिशन आहे, तुम्हाला गाडी सर्व्हिसिंग करावं लागेल. आपण काहीच करत नाही. फक्त इंजिन मध्ये काय प्रॉब्लेम आला बरोबर आहे सर. इंजिन मध्ये काय असलं तर गाडी आपण स्पष्ट सांगून देतो. जर एखाद्या गाडीमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर सांगून देतो सर या गाडीमध्ये इंजिन काम आहे, तुम्हाला एवढा खर्च आहे, ही गाडी तुम्हाला त्या रेट मध्ये आपण देणार, तुम्हाला खर्च करावा लागेल. आपण असं सांगून सांगून MH14 मध्ये 2018 ची गाडी आहे.
सर ही गाडी तुम्हाला 18ची गाडी 32,000 रुपयाला पण देणार आहे. फक्त 32,000. 32,000 रुपयाला गाडी देणार आहे. ही एक गाडी आहे सर MH12 मध्ये 2020 ची गाडी आहे. ही गाडी आपण 35,000 रुपयाला देणार आहे सर. गाडीची ऑफर किंमत जास्त आहे सर याच्यावरती, पण मी तुम्ही आल्यामुळं डायरेक्ट कट टू कट रेट मध्ये गाडी देतोय. या गाडीची ऑफर किंमत 45,000 रुपये. मी तुम्हाला काय सांगितलं 35,000 रुपयाला गाडी घेऊन जायची. फक्त आपल्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि दाखवायचं. फक्त तुम्ही यायचं, व्हिडिओ मधली किंमत दाखवायची आणि गाडी घेऊन जायची. इथं निगोशिएबल नाही. कोणी नसलं तर काय चालतंय, जो आमचा मुलगा असेल, मी असेल, कोणी असेल, आमचा कुठला माणूस असेल, इथं यायचं, जी किंमत दाखवली ती डायरेक्ट घेऊन जायची. जे काय रेटचं डॉक्युमेंट क्लिअर करायचे आणि घेऊन जायची. हो का सर. ग्लॅमर आहे 2023 मॉडेल आहे. 50,000 रुपये. ही गाडी आपण 42,000 रुपये देऊ. 1,00,000 रुपये किंमत. प्रत्येक गाडीमध्ये तुम्ही 10-12 डायरेक्ट काय होतं तुमच्यासाठी मी डायरेक्ट कमी केले. ह्याची ऑफर किंमत आपण 5-6,000 रुपये कमी करतो कस्टमरला. पण तुम्ही आलेला आहे, जी काही किंमत मी सांगतोय ही किंमत कस्टमर लक्षात ठेवायची आणि डायरेक्ट गाडी घेऊन जायची. ऑफर काय वापरली सर? सर ही HF डिलक्स म्हणजे शेतकरी लोक ग्रामीण भागामध्ये सर्वात चालणारी गाडी 2022 मॉडेल आहे सर. आपण याची गाडी 45,000 रुपये आपण देऊया. गाडी 53,000 वापर लावले मित्रांनो, 45,000 ला गाडी देतात सर. MH42 मध्ये 2020 ची गाडी आहे सर. ही गाडी HF डिलक्स आहे. ही गाडी तुम्हाला ऑफर मध्ये आपण फक्त आणि फक्त 38,000 रुपयाला देऊया. एवढा प्राइस कमी का हो सर? सर तुम्ही आले आहात, तुम्ही व्हिडिओ काढ भरपूर दिवसाला म्हणताय आणि तुमच्या फॉलोअर साठी मी आज एक नवीन ऑफर आणि माझ्या फॉलोअर साठी पण नवीन ऑफर आहे. आपण एक आज एक नवीन व्ह्यूअर्स पण आहेत की येणार आजूबाजूला जे बघणार आहेत ना, त्यांनीही नक्की आपला व्हिडिओ बघायचा आहे आणि लगेच यायचं आहे गाडी घ्यायला. MH21 मध्ये गाडी आहे सर. 2022 ची गाडी आहे. ही पण गाडी आपण 43,000 रुपयाला देऊया सर. हे कंडिशन पण चांगली आहे. गाडी चांगली, गाड्या सर्व गाड्या चांगल्या आहेत सर. जे काय आहे ते तर गाडी यायचं, चालू करायची, चक्कर मारायची आणि गाडी घेऊन जायची. तुम्हाला बघायचं कसं वाटतंय काय. आणि कसं मित्रांनो माहितीये का, जसं सरांनी सांगितलं आजूबाजू पंचकृषी मधून आम्ही आणण्याचा गाडी प्रयत्न करतो. MH23, MH20, ऑल महाराष्ट्राच्या लोकांसाठी आम्ही प्रयत्न करतोय. पूर्ण लोकांना गाड्या, लोक खूप लांबून म्हणतात सर. परवा दिवशी नांदेडून माणूस आला, बसमध्ये आला. बसमध्ये येताना तुम्हाला मी सांगतो, त्यांनी मला फोटो टाकला, आपण तुम्हाला दाखवूया. असा काय विषय नका. मी नांदेड म्हणून नावाने सेव्ह केला नंबर. हो का. मी काय केलं सर, बघा तो माणूस मला काय म्हणला, दादा मी येतोय बारामतीला, सकाळी येतोय लवकर या म्हणलं. त्यांना म्हणलं बिघून आलं तर कॉल करा. त्यांचा मला सकाळी 6:18 एसएमएस झाला, दादा मी आलोय शोरूम समोर. त्यांनी मला पेमेंट किती वाजता पाठवलं, 8:34 ला. मी त्यांना गाडी डिलिव्हरी देऊन म्हणजे निघून गेले. किती विश्वास. नांदेड आणि बारामती हे कमीत कमी एवढं अंतर लांब आहे. जे विश्वास बघा ना किती एवढा लांबचा. तो व्हिडिओ बघून सर तुम्हाला त्यांनी फोन केलेला आहे. असं पण नाही. काय होतं सर, आता भरपूर लोकांचे कॉल येतात आणि काय होतं, नंबर टाकतोय आपण. एक मॅडम आपण कॉलिंग साठी ठेवले का, भरपूर म्हणजे खूप लोकांचे फोन येतात. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला सांगतो, लोक पण नाराज नको व्हायला. सकाळी 10:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत आपलं शोरूम चालू असतं. रात्री 8 वाजेपर्यंत कोणाचं काय होणार. जरी कोणाचा कॉल नाही लागला, फोन लागला, तुम्ही डायरेक्ट इथं आला तरी काही हरकत नाही. माझा बोर्डवरती डायरेक्ट नंबर आहे इथं. डायरेक्ट मला माझा म्हणजे ह्याच्यामध्ये नंबर नाहीये. मी आता कॉलिंगचा आपण मॅडमचा वगैरे नंबर देऊया, एखाद्या मुलाचा नंबर देऊया. मग त्याचं काय होतं, येणार लोकांना काय होतं, डायरेक्ट एवढं फोन मी एकटा हँडल करू शकत नाही. बाकीचे पण गाड्या घ्यायचं काम असतं, परचेसचं काम माझ्याकडे असतं, ते पण मला बघावं लागतं. त्यामुळे काय आपण कॉलिंगला एक मॅडम ठेवला, डायरेक्ट फोन करा, या फोटो पाहिजे, फोटो पाठवते, सगळं तुम्हाला करतील. मित्रांनो आता आपण हे आता शेतकरी वर्गातल्या गाड्या बघितल्या, आता आपण स्पोर्ट बाईक कडे जाणार आहोत. तर चला जाऊया. या सर. सर ही गाडी रायडर आहे. MH25 मध्ये आहे. गाडी 2023 ची आहे. बर. ही गाडी आपण ऑफर कोट करत आहोत सर 57,000 रुपयाला. म्हणजे गाडीची 60,000 रुपये किंमत आहे. आपण ही गाडी 57,000 रुपयाला देऊ. गाडीची कंडिशन पण गाडी रेड कलर मध्ये आहे. गाडीची कंडिशन आहे. गाडी डबल सीट आहे. सगळं टॉप मॉडेल आहे गाडीची. फक्त MH25 पासिंग आहे. MH25 पासिंग आहे सर. एक MH26 नांदेड पासिंगची गाडी आहे. ही पण गाडी आपण सर 57,000 रुपयाला देऊया. ही गाडी पण गाडी फुल कंडिशन मध्ये ब्लॅक मध्ये आहे. गाडी तुम्हाला ऑफर कोट आपण 57,000. बहुत यंग जनरेशन साठी आता रायडर गाडी वापरली जाते. तर ऍव्हरेज हिला 65 ते 70 लोकांचं म्हणजे मागणी, लोक 65-70 ऍव्हरेज पडतं या गाडीला. भरपूर सेल आहे माझ्याकडे. आतापर्यंत किती गाड्या सेल झाल्या? रायडर भरपूर झाले सर. काय म्हणजे त्याला गणितच नाहीये. रायडर लोक लांब येतात. आता परवाशी बी MH23 होती गाडी. कस्टमर जवळजवळ बीडच्या पुढून गेवराई तिथून कस्टमर आला. 2025 ची गाडी होती. 2025 ची गाडी आपण फक्त आणि फक्त 65,000 रुपये दिली सर. फक्त 65,000. 25 ची गाडी. आणि त्याची आज मार्केटला काय प्राइस आहे?
मार्केटला त्या गाडीची किंमत 1,18,000च्या आसपास असू शकते. मग सर 65 आणि 1 लाख म्हणजे मी किती सांगतो difference काय, झाला? कस्टमर खुश आहे आपल्याकडे आनंदी आहे. घेणाऱ्यावर तुम्ही फक्त आनंदी. customer लाच आणि आनंदी जर- ठेवायचंय. जर ऐका आणखीन एक विषय सर, जर एनओसीच्या गाड्या आहेत, समजा गाडी वापरली 6 महिने वापरली, त्याला विकायची, जर बाबा त्याचं आरसी बुक नाही आलं म्हणजे त्याला वाटलं विकायची गाडी, ती पण गाडी आपण एनओसी वरती एक्सचेंजला घेतो. गाडी जी काय व्हॅल्युएशन होईल त्यावेळेस ती गाडी आपण एक्सचेंजला घेतो. ओके, म्हणजे तुम्ही एक्सचेंज पण करता? एक्सचेंज पण करतो आपण. Okay. आणि सर MH12 मध्ये आहे, पुणे RTO आहे. या गाडीचा सेकंड ओनर आहे सर, 2020 ची आहे. ट्रान्सफरला कोणती अडचण नाही. बऱ्यापैकी म्हणजे काही गाड्या आरसी बुकवाल्या आहेत त्यावरती आपली लोन सुविधा पण उपलब्ध आहे. त्यामध्ये आता ही गाडी आहे, ही गाडी तुम्हाला 2020 ची गाडी आहे. गाडी अगदी कंडिशन मध्ये आहे. ही गाडी आपण पल्सर गाडी जाते का सर मार्केटला? पल्सर गाड्यात ही गाडीचा कसा विषय होतो, ह्या गाडीची किंमत जवळजवळ म्हणजे 1.5 लाख प्लस आहे. बरोबर आहे. मार्केट सेकंड म्हणजे नवीन घेण्यापेक्षा लोकांचं काय होतं, ही गाडी आपल्याकडे आता ही गाडी ही तुम्हाला ऑफर किंमत, कंडिशन पण चांगली गाडी. ही गाडीची ऑफर किंमत किती लावली, किंमत 65,000 रुपये. ही गाडी मी तुम्हाला 57,000 रुपये देणार. विथ पेपर ट्रान्सफरला कोणतीही अडचण नाही. यामध्ये पेपरला काय अडचण नाही, ट्रान्सफर होऊ शकते. MH25 मध्ये 2024 ची गाडी आहे. किती? 24 ची गाडी. सर आता बघा मी जी आहे ते गाडीची असा मार्केट व्हॅल्युएशन 80,000 बरोबर. या गाडीची कंडिशन दाखव, या गाडीची कंडिशन दाखव. या गाडीची टाकी वगैरे चेंबलेली आहे. हे आपण काय खर्च करत बसत नाही. घेणाऱ्या कस्टमरला खर्च आहे, मला पण माहिती, ह्या ग्राहकाला खर्च आहे जवळजवळ 5,000 ते 6,000 रुपये खर्च आहे. बरोबर आहे. 80,000 रुपये कुठे लावली सर, ही गाडीची मला आलेली किंमत देणार मी. ही गाडी मला फक्त 65,000 रुपयाला आली, तेवढ्याच किमतीला गाडी देणार मी. 80,000 रुपये कुठे लावली गाडीची? ही गाडी आपण वापर किंमत घेऊन 17,000 रुपयाला 68,000 रुपयाला देतो गाडी. म्हणजे आपण देतो गाडी बाबा 72,000 रुपयाला देतो गाडी. 4 आपण जास्त म्हणजे मार्जिन ठेवत नाही. पण ही गाडी आपण फक्त 65,000 रुपयाला देऊया सर, कारण कस्टमरला खर्च आहे, कस्टमरला माहिती ना. पण 24 ची गाडी, या गाडीची किंमत माझी समान बरं का 140 आसपास असू शकते. मला काय आवडलं सर माहिती आहे तुमचं, तुम्ही म्हणताय ना या गाडीला खर्च आहे, जसं आहे ना तसं तुम्ही महत्वाचं कस्टमरला नाराज करतच नाही. आणि ते लांबून दाखवायचं की हा गाडीला खर्च आहे. काय होतं, ती लांबून येणार आयला सर 65,000 तुम्ही गाडी मानला आणि गाडीला खर्च आयला खर्च दिसला जो आहे तो टाकी चेंबलेली, तुम्हाला एक टायरचा खर्च आहे. गाडी फक्त इंजिन वगैरे चांगली, इंजिनची गॅरंटी माझी. इंजिनला काय प्रॉब्लेम असतो त्याला मी जाऊ, इंजिनची गॅरंटी फक्त तुमची, बाकी काय आउटलुक जो काय खर्च आहे तुम्हाला खर्च करावा लागतो. बरोबर आहे सर. NS मध्ये आहे गाडी, 2022 ची आहे. ही गाडी सर आपण 58,000 रुपयाला देऊया. 65,000 ची 58,000 रुपये देऊ. गाडीची कंडिशन अतिशय चांगली, गाडी चांगली, गाडीचा काय प्रॉब्लेम नाही, कुठल्या गाडीचा काही विषय नाही. सेम 22 सेम ही गाडी सेम तुम्हाला 58,000 रुपये, 57,000 दोन्ही 58,000 दोन्ही 12 पासिंग MH42. आता काय होतं सर, आणखीन एक विषय, शाईन गाडीचा विषय काय, शाईन, युनिकॉर्न ह्या गाड्यात नाही. ह्या गाड्याचा प्रॉब्लेम आहे की गाडीचं जर फोटो पडले, व्हिडिओ पडला तर कस्टमरने 100% फोन करून येणे, कारण गाडी राहत नाही. आज गाडी टाकली की 2 दिवसात गाडी, आवाज टाकली की आज बी जाते. बरेचसे लोक म्हणजे काय होतं, एक्स्ट्रीम गाडी, एका दिवशी 2 गाड्या आल्या. प्रॉब्लेम काय झाला, 2 माणूस मला 8 दिवस कॉन्टॅक्ट करत होता की बाबा मला गाडी पाहिजे. पण प्रॉब्लेम काय झाला की त्यांना म्हणत तुम्ही सर या गाडी तुम्ही पहा आणि गाडी फायनल करा. 2 गाड्या माझ्याकडे आहेत. पण लक काय झाला, मी त्यांना म्हणलं गाडी मी कोणाला विकत नाही, तुम्ही फोन कॉन्टॅक्ट झाला ना, ते आले. पण प्रॉब्लेम काय झाला, त्यांनी त्या दिवशी आले नाहीत, दुसऱ्या दिवशी आले. त्या दिवशी तिथं ते पोचले त्यावेळेस दोन्ही गाड्यांना हार टाकली होती लोकांनी, दोन्ही गाड्या गेलते. काय होतं म्हणजे प्रॉब्लेम काय होतो, फोन करून या की बाबा तुम्हाला जी गाडी पाहिजे, समजा ही तुम्हाला शाईन पाहिजे तर फोन करून या, सर ही शाईन तुम्ही सांगितली होती आता अवेलेबल आहे का. कसं होतं, लांबून लोक येतात, कोणाचाही म्हणजे आमच्या विषयी म्हणजे कोणाचं म्हणजे ही होणार की लांबून आले गाडी मला मिळली नाही असं होतं. म्हणजे लातूरवरून कस्टमर निघाले तुम्हाला फोन करून, आता लातूरून बारामती अंतर लांब आहे, कमीत कमी 5-7 तासाला लागते त्याला, 6 तासामध्ये तुम्हाला दुसरं कस्टमर अवेलेबल झालं, मग तुम्ही काय करता? मी काय म्हणतोय, जर कस्टमरला गाडी पाहिजे असेल, जास्त म्हणत नाही, फक्त आमचे ते 1,000 रुपये टोकन टाकायचं. जर तुम्हाला गाडी पसंत नाही पडली ते पैसे तरी 1,000 रुपये तुम्हाला माघार देणार. आपल्याला 1ही रुपये त्यांचा नको. बरोबर. फक्त काय माहिती का, शाश्वती तुम्ही येताय. काय होतं सर, माणूस बरेचसे लोक प्रॉब्लेम म्हणजे असं म्हणत नाही सर तुम्ही येतो म्हणा, तुम्हाला अचानक काय काम निघलं तुम्ही येणार नाही, मग 2-3 दिवस मी तुमची वाट बघू शकत नाही. माझा पण प्रॉब्लेम आहे, जसं तुमचा पण प्रॉब्लेम तसा माझा पण प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम होतो म्हणून मी कोणालाही म्हणजे कसं होतं, मी शक्यतो काय म्हणतो सर, 1,000 रुपये टोकन टाका. कसं होतं, शाश्वती टाकताना टोकन कुठं टाका, श्री मोटरच्या अकाउंटला टाका. कोणाच्या काय होतं, ह्यातनं आणखीन एक असू शकतो,
माझा व्हिडिओ टाकून एखादा नवीन व्हिडिओ बरोबर टाकू आहे. शकतो, मोबाईल नंबर दुसरा टाकतो, तुमची फसवणूक होऊ शकते. अगदी बरोबर आहे. फसवणुकीपासून तुम्ही सावध राहा. कुठला मुलाने फोन करू द्या, वैयक्तिक मी जरी फोन केला, माझ्या पर्सनल अकाउंटला पैसे टाकू नका. श्री मोटरच्या करंट अकाउंटला पैसे टाका, नक्कीच. त्याला शाश्वत. आणि 1,000 रुपयावर कोणीही पैसे टाकू नका. लांबून येत आहे कोणाची 1,000 रुपये बरोबर फसवणूक आहे. तुम्हाला सहन करू त्याचा शकता. कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देणार आहे. जसं की मालकांनी सांगितलं, फसवणूक तुमची होऊ शकते. बाहेर दुसरा व्हिडिओ कोणी- टाकल्यानंतर नक्की, अगदी शॉर्ट बरोबर व्हिडिओ आहे. तुम्हाला माहिती आहे अगदी आता कोणी बरोबर आहे. कॉपीराईट करतो, काय Copyright प्रॉब्लेम करतो, Yes, त्याला yes. मी पण नाही ना काय करू बरोबर शकत. कसं आहे. होतं ते म्हणू पण शकतात तुम्ही आम्हाला म्हणून कॉन्टॅक्ट नंबर द्या, शक्यतो आम्ही मी काय तुम्हाला 1,000 रुपये म्हणतो, पाठवतो. या इथे गाडी पहा, चालू करून पहा, नंतर व्यवहार करा. नक्कीच. म्हणजे रिस्क चला नेक्स्ट गाडीकडे आपण वळूया सर. होंडा सॉरी ही शाईन राहिली आपली. हा. ही शाईन आहे सर 2021 ची गाडी आहे. ही गाडी आपण ऑफर 55 केले. ही गाडी आपण एक 48,000 रुपयाला देऊयात. गाडी First owner आहे? MH 42 मध्ये गाड्या सगळ्या गाड्या फर्स्ट First owner च ओनर. आहे. जर एखादी गाडी कोणती गाडी एक्सचेंजला second घेतली आहे? असली गाडी तर ती गाडी फक्त आपली Second सेकंड ओनर असते. शक्यतो 99% म्हणतो फर्स्ट ओनर गाडी. ओके सर. CD 110 MH 23 मध्ये आहे. सर ही गाडी 2022 ची आहे. गाडीची कंडिशन पाहून घ्या. गाडी कंडिशन अगदी अगदी एक नंबर कंडिशन आहे गाडी. कंडिशन आहे गाडीची एकदम. ही गाडी तुम्हाला ऑफर कोट आपण फक्त नाही बघतो. ही गाडी आपण 47,000 ला केली. या गाडीत सर काय सांगताय? सर युनिकॉर्न आहे, BS4 मध्ये आहे, फर्स्ट ओनर मध्ये आहे, 2018 ची गाडी आहे. गाडी नुकतीच आलेली आहे आपल्याकडे, जे आहे या कंडिशन. आणि मला वाटत नाही 2-3 दिवस राहील म्हणून गाडी. 2018 ची युनिकॉर्न मार्केटमध्ये 70,000 रुपयाच्या खाली कोणी देत नाही, 65,000च्या खाली कोण देणार नाही. बरोबर आहे. ही गाडीची ऑफर कोड आपली फक्त आणि फक्त 50,000 रुपये. बघा मित्रांनो, 18 गाडी 50,000 ला. अख्ख्या 12 मध्ये नव्हे तर कुठंच इनोव्हाची काय होतं सर, आपल्या गाड्यांमध्ये कसं होतं, एक 10,000 ते 15,000 रुपये डिफरन्स का पडतो, त्यामध्ये आरसी बुक नसतं. आरसी बुक जर आलं तर तुमची गाडी ही तुमच्या पद्धतीने तुम्ही कितीला पण विकू शकता. दुसरी माझ्याकडे गाडी घेऊन जाऊ शकता. 2-5 रुपये तुम्हाला मिळू तुम्हाला शकतात. अगदी बरोबर आहे. सर एक लिओ आहे, 2020 ची गाडी आहे. गाडी BS4 मध्ये आहे. ही गाडी ऑफर कोट आपण 50 केला. ही गाडी आपण 45,000 रुपयाला देऊया. लिवा. चला सर पुढे बघूया. ती गाडी थोडं ठीक आहे, चला नेक्स्ट आपण ह्याकडे जाऊया. मित्रांनो, आता तुम्ही स्प्लेंडर गाडी बघितली, त्याबरोबर तिकडं फॅशन पाहिल्या, त्यानंतर इथं स्पोर्ट बाईक पाहिल्या. आता आपण जाऊया लेडीज वर्गासाठी, ज्या आता मोपेड गाड्या वापरतात, स्कूटर, ऍक्टिव्हा म्हणा, ऍक्सिस म्हणा, ह्याही गाड्या आता मार्केटमध्ये खूप शॉर्ट मिळतात. त्याही गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहे श्री मोटर्सला. आपण सरांकडून माहिती घेऊया. सर पुन्हा एकदा तुमचं वेलकम आहे. MS16 मध्ये आहे, फसिनो आहे. बरं. या गाडीची किंमत माझी सबन 1,15 ते 1,20च्या आसपास आहे. तर ही गाडी आपण 2024 ची आहे. ही गाडी आपण 60,000 रुपये देणार आहे. 60,000 ला. 60,000 रुपये. गाडीची कंडिशन आहे चांगली. 2024 ची गाडी. वेस्पा वेस्पा सर 2017 ची आहे. या गाडीला आरसी बुक आहे, ट्रान्सफरला कोणती अडचण नाही. ओके. या गाडीची ऑफर कोट आपण 40,000 रुपयाला गाडी देणार आहे. ठीक. ओके. या गाडीची 1.5 लाख रुपयाच्या आसपास किंमत आहे. पण काय होतं कटकन सर नेक्स्ट. सर 2018 ची आहे. ही गाडी ट्रान्सफरला कोणती अडचण नाही. ही गाडी BS4 मध्ये आहे, MH 42 मध्ये आहे. ही गाडी ऑफर कोट आपण फक्त आणि फक्त सर ही गाडी 37,000 रुपयाला, ट्रान्सफरला कोणती अडचण नाही. गाडी अगदी कंडिशन मध्ये आहे. 26,000 फक्त. नाही 37,000 37,000 ला. ओके. ट्रान्सफरला कोणती अडचण नाही. ओके. सर 2023 ची आहे, ज्युपिटर आहे, टॉप मॉडेल आहे. यामध्ये स्क्रीन वगैरे सगळं आहे, ब्लूटूथ वगैरे सगळं आहे. ही गाडी 2023 ची आहे. ही गाडी आपण फक्त 60,000 रुपयाला देणार आहे. बघा मित्रांनो, 23 ची गाडी 17 ते 18च्या आसपास किंमत आहे नवीनची. 60,000 गाडी किंमत. तर ज्युपिटर मध्ये आणखीन एक गाडी आहे सर, 2023 चीच आहे. ही गाडी थोडं म्हणजे त्याच्यापेक्षा ZX मॉडेल आहे. बरं. त्याचं कसं ते टॉप मॉडेल होतं. तर ही गाडी आपण फायनल second top आहे. 55,000 रुपयाला देणार आहे. गाडी 2023 चीच आहे. 23 ची 55,000 ला. ठीक आहे सर. आणखीन एक आहे 2021 ची गाडी आहे. ही गाडी सर MH 13 मध्ये आहे, पण ही गाडी 42,000 रुपयाला देणार आहे. 42,000 ला. ओके. तसेच सर ज्युपिटर आहे, बारामती पासिंग. 12 MH 42 पासिंग आहे. डिसेंबर 2023 ची गाडी आहे. ही पण गाडी आपण 57,000 रुपयाला देणार आहे. 57,000 ला. MH ज्युपिटर चांगली गाडी चालते सर. Okay. MH 13 मध्ये आहे. सोलापूर passing. सोलापूर MH 13 आहे, 2022 ची गाडी आहे. ही गाडी आपण 55,000 रुपयाला देणार आहे. 55,000 ला देणार आहे. तसेच MH 11 मध्ये 17 2023 ची गाडी, ही पण ZX मॉडेल आहे. ही पण गाडी आपण 55,000 रुपयाला देणार आहे. 55,000 ला. तसेच 2022 ची गाडी आहे, बारामती पासिंग. MH 42 मध्ये आहे. ही गाडी आपण 50,000 रुपयाला देणार आहे. 50,000 ला. प्लेजर. प्लेजर गाडी MH 11 मध्ये सर, ही गाडी 2014 ची आहे. ही गाडी आजची आपली सर्वात स्वस्त गाडी. ही तुम्हाला गाडी मी जर कोणाला आपल्या म्हणजे आपल्या सामान्य माणसाला घ्यायची असेल, खिशाला परवडणारी गाडी, ही गाडी आज तुमच्यासाठी बघा
सर्वात स्वस्त गाडी ही 27,000 रुपयाला गाडी देणार आहे. बघा मित्रांनो 24 मॉडेल आहे, गाडीची कंडिशन बघू शकता. 14 आहे, सॉरी 2014 मॉडेल आहे. त्यामुळे तुम्ही ऑफर त्याची आणि किंमत फक्त 27,000 रुपये केली. 27,000 mAh अकरा फर्स्ट ओनर आहे गाडी. आजच्या आपल्या व्हिडिओसाठी ही गाडी आलेल्या किमतीमध्ये 27,000 म्हणजे रुपये. आजच गाडी जाणार, जाऊ द्या चला. ठीक तर आहे. ही गाडी आहे 2022 ची आहे, MH 42 मध्ये आहे. ही गाडी आपण तुम्हाला एक 37,000 रुपये. 37,000 ला लय गाड्याची किमती कमी आहेत सर. हो सर, आज आपण केले बघतो ना आता बरेच पेजेस आहे, मग आता बघतो आपण मार्केट. तुम्ही काय सांगतोय माहिती का, आता ह्या गाड्यांमध्ये काय होतं सर, आणखीन एक विषय सांगतो बघा. तुम्ही शक्य असेल तर एक 6 ते 7 दिवसांनी 8 दिवसाच्या आसपास जर आला 6-7 बरोबर आहे. दिवसांनी, तर आपले एक 40 ते 45 गाड्या आणखी अजून लॉट आहे ना. कारण काय झालंय, दिवाळीमुळे पूर्ण लॉट कमी झालेला आहे. बरोबर. जवळजवळ 170-75 गाड्या होत्या आपल्याकडे. बरोबर. सर्व गाड्या स्टॉक असतो. म्हणजे काय विषय, आता आपल्याकडे स्टॉक आणि 40-50 गाड्याचा येणार आहे. एक 8 दिवसामध्ये 40-50 गाड्या स्टॉक येणार आहे. जसा स्टॉक येतो तसा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पण, आपला 10,000 लोकांचा ग्रुप आहे, त्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुपला पण टाकतो आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाकले जातात. आपले युट्यूबला काय होतं, दर संडेला आपला व्हिडिओ टाकला जातो. थोडा एक आमचा घरून थोडा कार्यक्रम असल्यामुळे गेला नाही, पण आता इथून पुढे कंटिन्यू संडे स्पेशल व्हिडिओ येणार. आणि तुम्ही जर येत असला तर तुम्ही पण या. आपण तुमच्या फॉलोअर साठी पण काही किमती आता इतक्या किमती मी ऑफर मध्ये दिल्या सर, तुम्ही आल्यात त्यामुळे अशा किमती मार्केटमध्ये कोठेही मिळणार नाही. मी पाहतोय सर, आता तुम्ही एवढे मला सांगितलं स्प्लेंडरची किंमत म्हणा किंवा आता अशा किमती. सर आणखीन एक विषय, आपण व्हिडिओ मध्ये लोकांना आपल्याकडनं काय मिळतंय ते सांगूया. पेपर मध्ये काय मिळतं, डॉक्युमेंटली काय मिळतं, कसं होतं, सर्व माहिती व्यवस्थित दिली पाहिजे. कस्टमर आपल्याकडे कसं होतं, त्याची पूर्ण बाबा म्हणजे मानसिकता झाली पाहिजे, अशा वस्तू आहे, असा आहे, यामध्ये सर्व पेपर काय मिळतात काय नाही मिळत हे सर्व म्हणजे जायचं की नाही जायचं ते तुम्ही ठरवायचं. त्यामध्ये मी तुम्हाला काय मिळणार, चला आपण ऑफिस मध्ये जाऊया. ठीक आहे. या गाडीबद्दल सर का ही गाडी सर आता गाडी आलेली आहे, काल आलेली आहे, तरी सांगतो मी तुम्हाला. ऐका, ही MH 14 मध्ये आहे, 2024 ची गाडी आहे, 7 महिन्याची गाडी आहे, चार्जिंग इलेक्ट्रिक गाडी आहे सर. ह्या गाडीचा काय विषय झाला, आता बॅटरी आणि मी आता शोरूमला नेलेली नाही गाडी, काय प्रॉब्लेम मला माहित नाही. पण जर या कंडिशन जर गाडी घेत असेल तर ही गाडी 1 लाख रुपये किंमत आहे, मॉडेल टॉप मॉडेल आहे. ही गाडी आपण ऑफर मध्ये 38,000 रुपये देऊया. सर या सगळ्या गाड्या तुम्ही चेकिंग वगैरे करून ठेवता सगळं? हा नाही, गाड्या पूर्ण आपण चेकिंग करतो, आलेल्या कस्टमरला गाडी चालू करून देतो. जर काही गाडी कुठली बंद असेल चालू असेल काय आपण स्पष्ट सांगतो. काही गाडी कुठली बंद आहे चालू आहे आपण स्पष्ट क्लिअर सांगतो. आणि जे काय पेपर देणार आहेत ते पण सांगतो तुम्हाला, कशा प्रकारे आपल्याला सांगूया. या सर. तर हे बघू शकता मित्रांनो, आपण आता श्री मोटर्सला आहे. ह्यांचा गाड्याचा स्टॉक इथं या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर या ठिकाणी ह्यांचं ऑफिस आहे, 2 ऑफिस आहेत या ठिकाणी. मॅडम बसलेले आहेत इन्क्वायरीसाठी आहे. आणि दुसरं जे ऑफिस आहे या ठिकाणी मालकांची केबिन आहे, त्या ठिकाणी आपण जाणार आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे काय राहतो की गाडी घेतल्यानंतर पेपर्स, कारण पेपर जर तुमचे क्लिअर असतील तरच तुम्ही ती गाडी वापरू शकता. मग बऱ्याच ठिकाणी आता लांब लांब लोक येतात सर, मला नांदेड म्हणा, लातूर म्हणा, उस्मानाबाद म्हणा. त्यासाठी हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल मित्रांनो, पण व्हिडिओ पूर्ण पहिल्यापासून लास्ट पर्यंत बघा, कारण ह्या गोष्टी तुम्हाला गाडीची कंडिशन पासून त्या गाडीच्या पेपर पर्यंत आपण जाणार आहे. तर चला जाऊया. मित्रांनो आता तुम्ही तर सगळ्या गाड्यांची माहिती घेतलीच, पण महत्व जर आता पेपरचा आपण आता मालकांना विचारूया. सर आता तुम्ही तर आम्हाला सर्व गाड्यांची माहिती सांगितलीच. कसं होतं सर, कस्टमर म्हणजे येणार लांबून येणार ना, त्यामुळे क्लिअर आपण सगळी माहिती देऊयात. बरोबर आहे. हा सर, आपल्यामध्ये कसं होतं, NOC बँकेची कसं नीलचा दाखला, जी गाडी लोन वगैरे आपण क्लिअर करून गाडी घेतो ना, त्यामध्ये लोन वगैरे सगळं क्लिअर होतं. अशा प्रकारे आपल्याकडे एक HDFC असेल तर HDFC NOC असते, बरोबर. त्यामध्ये कस्टमरचा आधार कार्ड ही कंपनी देते आपल्याला. हे पूर्ण बाबा 28, 29, 30 ह्या जुन्या कस्टमरच्या पूर्ण सही असतात. हे नो ऑब्जेक्शन लेटर, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, 35 नंबर बोजा उतरायचं वगैरे, बरोबर असं असतं. आणि ज्या गाडीमध्ये RC बुक असतं त्या गाडीमध्ये मिळतं. ज्या गाडीमध्ये आता ह्या HDFC मध्ये मध्ये 36 नंबर आलेला नाही, बरोबर, त्याला 35 नंबर. हिरो मध्ये काय होतं, हिरो मध्ये म्हणजे ज्या त्या बँकेत वेगवेगळ्या प्रकारची एनओसी असते. त्यामध्ये बाबा इन्शुरन्स कॉपी आहे, त्याचं बाबा जुन्या गाड्या घेतल्यावर किंमत किती होती, त्याचं कोटेशन, याचं आधार कार्ड, कस्टमरचं पॅन कार्ड, हे सगळं बघा. 26 नंबर पासून हे पूर्ण सह्या. ह्यामध्ये काय होतं सर, त्यामध्ये फॉर्म नंबर 35 पण दिला जातो, सॉरी 36 पण दिला जातो. यामध्ये RTO ऑफिस तुम्ही ट्रान्सफर करू शकता, तुम्ही RTO एजंटला चौकशी करू शकता. त्या प्रकारे आपलं म्हणजे असं पूर्ण असं बाबा श्रीरामची एनओसी, श्रीरामची प्रत्येक बँकेची एनओसी प्लस आपली अशा प्रकारे फॉर्मेट असतो. यामध्ये नोटरी करून दिली जाते. सर आपल्याकडनं गाडी घेतली,
बाबा श्री मोटर गाडी कितीला घेतली, त्यामध्ये किंमत दिली जाते. आता ही गाडी स्प्लेंडर कितीला गेली, 2023 ची गाडी आहे, 52,000 रुपये. म्हणजे कुठल्या कस्टमरने ऑन डॉक्युमेंट जी काय किंमत आहे, कस्टमरचं आधार कार्ड, ही नोटरी, हे कसं होतं, एक कस्टमरला कॉपी दिली जाते आणि आपल्याकडे कॉपी ठेवली. बरोबर आहे. कारण का माहितीये का, सगळेच कस्टमर समजा एखाद्या कस्टमर गाडी घेऊन गेला तर बाबा वेगळा वापर पण करू हा, ते मग जे काय असं लिगली कसं होतं, इन केस ही गाडी प्रूफ केली जाते की बाबा त्या कस्टमरने गाडी घेतलेली आहे. प्लस आपण काय करतो सर, मुलांना तुम्हाला म्हणलं आरसी बुक आणायला होतो. आता ही गेल्या माझ्या गाड्या पण विकलेल्या गाड्या, आपण काय करतो, ह्यात आरसी बुक आलेले आहेत. बरोबर. आता त्यांना फोन करून त्यांना कॉल करतो आपण, ह्या आरसी बुक आलेले आहेत सर, गाडी घेऊन जावा, तुमची आरसी बुक आलेली आहे, तुमचं तुम्ही गाडी ट्रान्सफर करून घ्या, कशी घ्या कसं, मग आपण जे आपण सांगतो ह्याचे 2,000 रुपये तुम्हाला. पण ह्या मुला मी आपण विचारतो सर तुमची आरसी बुक आणायचंय का, ट्रान्सफर काय तुमच्या पद्धतीने तुम्ही आणणार आहे. कसं होतं, हे आरसी बुक आले, आता ज्या मुलाने आणलंय त्याला मला 2,000 रुपये द्यावं लागतात. ही ऍडिशनल खर्च आहे तुम्ही. मग मुलं जो माणूस येतो तो आरसी बुक, मी म्हणत सगळीच माणसं नाही घेऊन जात, असा का प्रकार घेऊन जातात. कोण काय होतं, वेळेत माणसा कसं विकाय टायमिंगला असं करतात. बरोबर आहे. आता समजा मी लातूरला राहिला आहे सर आणि माझा आरसी आलं, तर मग तुम्ही ही आरसी कशी स्कॅनवरती पैसे पाठवा, पोस्टाने तुमचा ऍड्रेस पाठवा, तुम्हाला एनओसी मी एनओसी सुद्धा पोस्टाने पाठवतो. एनओसी पण पोस्टाने. कसं होतं, विश्वास असतो लोकांचा. हे एनओसी यायला 40 ते 45 दिवस लागतात, पण काय होतं काही जर 30 दिवसात, काही 25 दिवसामध्ये येते. तर बघा मित्रांनो, सगळ्या आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये माहिती मिळाली आहे. सर अजून मला तुम्हाला एक विचारायचं, आमच्या व्ह्यूअर्सकडून तुम्हाला काय त्रास आहे की बाबा गाड्या तुम्हाला काय सांगू बाबा व्हिडिओच्या मार्फत बाबा नाही का, असं की बाबा तो लोकांचे कसं काय काय प्रश्न असतात, उलट्या सुलट्या प्रश्न असतात नाही का. आता कसं होतं, मी त्यासाठी पूर्ण माहिती देतोय. ह्या आता लोकांना विचारणार ना सर याचं आरसी बुक नाहीये असं नाही, कसं होतं सर, ही गाडी फायनान्स मध्ये कस्टमर लोन केलं, हे प्रॉब्लेम काय झालं, पहिला आरसी बुक शोरूमला जायचं. बरोबर. आता काय होतं, आरसी बुक जाते पोस्टाने कस्टमरच्या घरी. बरोबर आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम आला. तर पहिलं काय होतं सर, आरसी बुक शोरूमला बाहेर मिळायचं ना. बरोबर आहे. आणि ह्याचा त्रास कसं झालाय सर, बिनकामाला काय होतं, जुने लोक कस्टमर पण जुना जो मालक आहे तो आरसी बुक ठेवत नाही शक्यतो, कारण देतो काय होतं, इन केस एखादा जर काय प्रॉब्लेम झाला तर त्याला सर्वच कस्टमर जबाबदार असतो. म्हणजे याचा त्रास कस्टमरला पण होणार आहे. अगदी बरोबर. त्यामुळे काय होतं, बरेचसे लोक 90% लोक पेपर देतात, साहेब या आरसी बुक गाडी घ्या, ट्रान्सफर करून द्या, म्हणजे मुलक ज्याला दिलंय त्याला गाडी ट्रान्सफर द्या, घेणार लोकांनी बी ट्रान्सफर करून घेतले पाहिजे, कसं प्रॉब्लेम नको. धन्यवाद सर, खरंच तुम्ही खूप छान माहिती सांगितली. तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, श्री मोटर्सला सगळ्या गाड्या खूप छान मिळतात. मी समोर सगळ्या गाड्या बघितल्या, गाडीची कंडिशन बघितली, आणि जसं की त्यांनी सांगितलं महिन्यामध्ये आपले आता त्यांचे श्री मोटरचे व्हिडिओ येणार आहेत, कारण आपली पण लोक मला कमेंट्स करतात, तुम्ही पण आम्हाला सेकंड हँड ज्या गाड्या असतात त्यांचे व्हिडिओ करून दाखवत जावा. तर चला म्हणलं आपण पण आज या ठिकाणी आपला वेळ मिळाला आहे, तर तुम्ही नक्की मला कमेंट्स, शक्यतो मी कमेंट्स ऑफ ठेवणार आहे, तुम्ही काय करा, रिप्लाय करणं शक्य होत नाही. हा, रिप्लाय करणं मला शक्य होत नाही, तेव्हा मी कमेंट्स ऑफ करणार आहे. फक्त हा त्यांचा नंबर मी देणार आहे, तुम्ही नक्की त्यांना कॉल करा आणि कॉल करून तुम्ही येऊ शकता. मित्रांनो आणखी नाही सांगतो, ऍड्रेस एक सांगूयात. हा चालेल. ऍड्रेसचा प्रॉब्लेम काय होतो, लोक लांबून येतात. हो सर, डायरेक्ट आपण MIDC चौक बारामतीमध्ये आला कस्टमर, त्यापासून एक 200 मीटर रुई पाटीची कमान आहे. बरोबर. CNG पंपासमोर, संघाच्या CNG पंपासमोर HP पंप आहे, त्याच्या समोर रुई पाटीची कमान आहे. तिथून एक 400 मीटरच्या अंतरावरती डाव्या बाजूला श्री मोटरचा आपला बोर्ड आहे, मोठं गोडाऊन आहे, त्यामध्ये तुम्ही येऊ शकता. 10:30 ते 8 वाजेपर्यंत आपलं शॉप चालू असतं. तुम्ही आला, तुमची कोणतीही गैरसोय होणार नाही. तुम्हाला गाडी पसंत पडली, तुम्ही चक्कर मारून पाहू शकता. इथं आलं तर तुम्हाला माझा मोबाईल नंबर मिळेल. तुम्ही डायरेक्ट काय प्रॉब्लेम आला तर तुम्हाला डायरेक्ट इथं मोबाईल नंबर माझा लिहिलेला आहे, तुम्ही डायरेक्ट थेट कॉन्टॅक्ट करू. तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटला मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी इथंच असतो. माझा रोहित म्हणून इथं मुलगा असतो, तुम्ही या, तुम्ही त्याला भेटा, माहिती घ्या, गाडीची किंमतला काय वाटलं तर इथे मला कॉल करा. तुम्हाला डिस्कशन मध्ये म्हणजे मला काय कमी करता आलं तर मी आणखीन कमी करतो. सर, मी बऱ्याच ठिकाणी जातो, पण मी तुमच्यासारखा स्वभावच पहिल्यांदाच बघितला. एवढं क्लिअर आणि एवढं ओरिजिनल कुठंच नाही. सर, आपण कसं केलंय, एक गाडीपासून सुरुवात केली. कसं असतं सर, घेणाऱ्या माणसाला समाधान पाहिजे, त्या समाधान आणि त्याचा आशीर्वाद आम्हाला लागलाय. सर, कसं असतं माहिती का, कुठली गोष्ट म्हणजे काय, मला काय असं काय मोठंही नाही, मी एक सामान्य कुटुंबातला माणूस आहे. हे केलं सगळं लोन वरती सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे लोन, कर्ज, बाकीच्या गोष्टी. आपण कसं केलं सर, लोकांना आपल्याकडे काहीतरी मिळावं. बरोबर आहे. लोकांनी आपलं काहीतरी नाव काढावं म्हणून आपण हे केलंय. सर, आपण ट्रॅक्टर वगैरे पण करतो, शेतकरी ग्राहकांना पण आपण ट्रॅक्टर देतो. माझा मूळ धंदा हा ट्रॅक्टरच होता.
की 2019 कोरोना मी 2 व्हीलर चालू केलं सर. माझ्याकडे 20 ते 22 ट्रॅक्टर असायचे सर. त्यामध्ये मी एक महिन्याला माझे 7-8 ट्रॅक्टर जायचे. ट्रॅक्टर मी मला इतकं समाधानकारक होतं ट्रॅक्टर. मी तो शेतकरी ग्राहक माझ्या ट्रॅक्टरला काही असू द्या, द्राक्ष असू द्या, मोसंबी असू द्या, तुमचं डाळिंब असू द्या, मला बॉक्स पॅकेट पेटी आणून द्यायची सर. ह्यासारखं समाधान मला कुठलंच नाही. आणि माझे आणखीन एक ट्रॅक्टर मी लवकर चालू करून तुम्हाला ट्रॅक्टरचे व्हिडिओ काढायला माझे यावंच लागणार आहे. आपण ट्रॅक्टर कमर्शियल व्हेकल छोटा वगैरे आपण 100% करूया. नक्कीच येणार. धन्यवाद सर. आणि शॉर्ट पण व्हिडिओ काढूया सर. आपण तुम्हाला नवीन एखादी काढेल तुमचे एका युट्यूबवर टाकून द्या आपण. काय धन्यवाद सर. थँक्यू. आणि 100% यांच्या युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. कारण काय होतं सर, त्याच्याने त्यांचे फॉलोअर्स वाढतील आणि तुम्हाला फॉलोअर्स वाढण्याचे व्हिडिओ पण बघायला मिळतील. बाकी त्यांचा अदर पण कन्सेप्ट आहेत आणि आपल्या याच्यावर त्यांचे 2 व्हीलर ट्रॅक्टर तुम्हाला ते पण व्हिडिओ बघायला मिळतील. आणि मला पण सर माझ्या पण युट्यूब चॅनल लोकांनी भरपूर सपोर्ट केलाय. मिलियन मध्ये व्ह्यूज जातात. माझे 6 महिन्यामध्ये सर 73,000 फॉलोअर झाले आहेत. क्या बात आहे. म्हणजे लोकांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला आहे. काय प्रतिसाद दिला आहे? तुम्ही मार्केटला खूप चांगल्या गोष्टी देताय. तुमचं जसं की गाड्या म्हणा, तुमचं बोलणं म्हणा, पेपर्स म्हणा, या सगळ्या म्हणून लोक तुम्हाला कनेक्ट आहेत. बरोबर सर. 100%. जिथं आपण चांगलं देतो ना तिथं हमखास लोक लांबनं पण येतातच. धन्यवाद सर. तुम्ही आलात, आम्हाला भारी वाटलं सर. थँक्यू.